स्वागत आहे तुम्हा सर्वांचं प्रेस मराठीवर। आपण सध्या आलो आहोत शनिवार मंडळाने साकारलेला वृंदावन देखावा पाहण्यासाठी। तर चला पाहूयात कशा प्रकारे त्यांनी देखावा केला। इंस्टाग्रामवर, फेसबुकवर, परत माझा मुलगा शाळेत आहे, त्याचे मित्र इतर बघून आले, तेही सांगतात खूप सुंदर देखावा आहे। आणि मागच्या वर्षीचा एक खूप सुंदर होता आणि आता तर अगदी इथं आल्यावर असं अंगावर शहारेच येतात आहे, सगळं असं बघत राहतोय आम्ही। असं वाटतं की आपण वृंदावनमध्ये वगैरे तिथेच आलोय की काय। खूप छान वाटलं देखावा, खूपच सुंदर देखावा आहे। अत्यंत वृंदावनमध्ये आल्यासारखं वाटतंय, फील झाला इथं खूपच सुंदर एकदम। म्हणजे मगासपासून जे पाय दुखतायत ना, म्हणजे कंबर दुखते, लाईनमध्ये थांबले, गर्दीमध्ये एवढं थकल्यासारखं वाटते, इथं आल्यावर क्षणामध्ये सगळं विसरतंय। खूप छान। शनिवार मंडळ आज 132व्या वर्षामध्ये पदार्पण करीत आहे आणि 132व्या वर्षात पदार्पण करत असताना क्षितिज रणधीर ह्या सर्व देखाव्याचे आर्टिस्ट आहेत आमचे। तर ही कल्पना त्यांच्या डोक्यातली आहे। तर मंडळाचे कार्यकर्ते आणि क्षितिज रणधीर यांनी मिळून ही संकल्पना उभी केली आणि त्याला हुबेहूब वृंदावनचं स्वरूप देण्यामध्ये क्षितिज रणधीर हे 100% सक्सेस झाले, हे नागरिकांच्या प्रतिसादामुळे आम्हाला कळतं आहे। गेले महिनाभर क्षितिज रणधीर, आकाश रणधीर आणि त्यांचे आर्टिस्ट हे गेली महिनाभर हे काम करत होते आणि त्यातनं ही कलाकृती कार्यकर्ते आणि बाकी मंडळाचे इतर सभासद यांच्या प्रयत्नातून ही कलाकृती साकारली आहे आम्ही। आणि नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद आहे। बरेचसे परराज्यातनं पण नागरिक सदर देखावा बघायला येत आहेत। हे गेले 6 महिने सर्व कार्यकर्त्यांच्या आणि रणधीर म्हणून जे आर्टिस्ट आहेत त्यांच्या मनामध्ये ही भावना होती की आपल्याला वृंदावन दाखवलं पाहिजे, करायचं। त्यासाठी गेले 2 महिने प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली आणि आता हे जे काय काम उभं केले ते आज तुम्हाला दिसत आहे।
आपण शनिवार मंडळाने साकारलेला वृंदावन देखावा पाहिला. तुम्हाला कसं वाटलं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. आणि अशाच रोज नवनवीन अपडेट्स आणि व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या प्रेस मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.